रामचंद्र आणि देव यांना तुमच्या निवडणुकांचं काय करायचं आहे? ते तुमच्या निवडणुकांमध्ये येणार नाही, काळजी करू नका. तुम्हाला ते बुद्धी देतील काय द्यायचे असेल ते. आमचे जे तिथले पुजारी बांधव आहेत त्यांना हार घातला, ठीक आहे ठेवतो आपण दर्शन घेतलं. हेमंत गोडसेंनी आपलं दर्शन घेतलं. आमचे मित्र आहेत ते पण दर्शनाला आले होते. मी पण अनेक वेळा आलेलो आहे. रामरथाच्या वेळेला सुद्धा आलेलो आहे. लहानपणी तर यायचंच आहे, परंतु आज नाशिकमध्ये होतं म्हणजे चला ते सुद्धा योगायोगाने आले. त्यांना शुभेच्छा दिल्या. पण हा योगायोग चौथ्यांदा येतोय. 2014, 2019, 2024 तिसऱ्यांदा योगायोग येतोय दोघांचा मिळण्याचा राम मंदिरामध्ये. हो असं काय गोडसे असते आणि भुजबळ असते. बरं बरं, मी त्यांना शुभेच्छा दिल्या. काल चंद्रपूर दौऱ्यावर होतात प्रदेशाध्यक्षांसोबत आपण. अमृत नोनी गॅस्ट्रिन, अपचन, ऍसिडिटी, गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला, उपाय एकच, अमृत नोनी गॅस्ट्रिन. अनेक ठिकाणी प्रवास केलाय. काय उमेदवारीवर संदर्भात काही चर्चा झाली? नाही, तिथे तिकडच्या उमेदवारांचा प्रचार करायला मुंगुटीवाराने जे आहेत आपले मंत्री महोदय ते उभे आहेत. त्यांच्या त्या क्षेत्रामध्ये जे आहे प्रचारासाठी मी गेलो होतो आणि प्रचार करून आलो राहतो. आता आणखी 7-8 ठिकाणी 7-8 दिवस त्यांनी मागितलेले आहेत. ते आता विचार करून आम्ही त्यांना देतो. केसरकर आता आले होते, त्यांचं म्हणणं होतं की ही जागा नाशिकची जागा शिवसेनेला. ठीक आहे ना, ज्यांना माझं म्हणणं एवढंच आहे की ज्यांना द्यायची असेल ती जागा द्या नाशिकची, पण 20 मेच्या अगोदर निर्णय घ्या. उद्या महायुतीची काही असं कळतं माहीत नाही मला. पण साहेब 20 मेच का? 20 मेच्या आधी का? नाही, मुहूर्त आहे 20 मेचा. त्याच्यामुळे 20 मेच्या अगोदर जर निर्णय झाला तर बरं होईल असं माझं. आपण चंद्रपूरला निर्णय अपेक्षितच आहे. निर्णाकडनं निर्णय अपेक्षित आहे. कोणाकडून अपेक्षित आहे? महायुतीकडनं. आणखी कोणाकडून? कुठल्या पक्षाला मिळायला पाहिजे असं वाटतं आपल्याला? कुठल्या पक्षाला मिळायला पाहिजे? काय मिळालं? कुठल्या पक्षाला मिळायला पाहिजे? कुठल्याही पक्षाला सोडा, पण 20 मेच्या अगोदर सोडा. साहेब तुम्ही सहकुटुंब आले दर्शनाला, काय हे केलं, प्रार्थना केली काय? परमेश्वराकडे काय मागाल? परमेश्वराकडे सगळ्यांना सुखी ठेवा, शांत ठेवा, आनंदी ठेवा. दुसरं काय मागायचं? दुसरं काय? ठीक आहे, चला साहेब. ज्या काल एबीपी माझाचा सर्व्हे होता, त्याच्यामध्ये 30 जागा महायुतीला दाखवल्या जात आहेत, 18 जागा महाविकास आघाडीला आहे. आपलं 45% नारा आहे. काय कुठे गडबड वाटतं? आता सुरुवात आहे. 30 जागा दाखवल्या आहेत, हळूहळू वाढतील ना. मोदी साहेबांच्या सभा आहेत, इतर जे आहेत नेते त्यांच्या सभा आहेत, हळूहळू वाढेल. काल आपण चंद्रपूरच्या प्रचारादरम्यान मुनगंटीवारांच्या प्रचाराला होता. दुर्दैवानं नाशिकची जागा जर शिवसेनेला सुटली तर आपण प्रचारात तन्मन धनाने सहभागी व्हाल. मी महायुतीच्या प्रचाराला हजर आहे. साहेब, एकनाथ खडसेंना धमकी आली आहे. छोटा शकीलच्या नावाने एकनाथ खडसे धमकी आली आहे जी. सांभाळून राहा सगळ्यांना. अमित देशमुख म्हणाले की भाजपचं एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना संपवण्याचं नाव आहे. मला काय माहिती. थँक्यू. परमेश्वर सर्वश्रेष्ठ आहे, कोण कोणाला संपवत नाही बघा. मागे या. तर जागा कुठल्याही पक्षाला सोडा, मात्र 20 मेच्या आधी काय तो निर्णय होऊ द्या, असं भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. भुजबळांनी काळाराम मंदिरात येत श्रीरामांचं दर्शन घेतलेलं आहे आणि याच ठिकाणी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी ते बोलत होते. जागा कुठल्याही पक्षाला सोडा, मात्र 20 मे पर्यंत काय तो निर्णय घ्या, असं छगन भुजबळ यांनी म्हटलेलं आहे. इथून शिवसेना आणि राष्ट्रवादी असे दोघंही जोर लावताना दिसत आहेत नाशिकच्या जागेसाठी. मात्र नेमकं आता कुणाच्या वाट्याला ही जागा येते याकडे खरं तर लक्ष असणार आहे. ही दृश्य छगन भुजबळ आणि गोडसे हे एकत्रित या ठिकाणी काळाराम मंदिरात आल्याचं दिसलं. दोघेही दर्शनासाठी या ठिकाणी आलेले होते, मात्र त्याच वेळेला दोघांचीही भेट झाली. सहकुटुंब छगन भुजबळांनी काळाराम मंदिरात श्रीरामांचं दर्शन घेतलेलं आहे. आज रामनवमीच्या निमित्तानं दर्शनासाठी ते आले होते. मात्र यावेळेला बोलताना जागा कुणालाही सोडा, पण 20 मेच्या आधी काय तो निर्णय घ्या, असं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे.
नाशिकच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आग्रही आहे. छगन भुजबळांसाठी ही जागा सोडण्याबाबत त्या ठिकाणी विचार सुरू आहे. छगन भुजबळ इथून उमेदवार असेल राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे, अशी जोरदार चर्चा आहे. दुसरीकडे शिवसेना शिंदे पक्षाकडून गोडसे तर जोर लावतातच आहेत, गाठीभेटी घेत आहेत, सातत्यानं शक्ती प्रदर्शन त्यांच्याकडून केलं जात आहे, प्रचारही केला जातोय. मात्र मध्येच बोरसेंचं नावही चर्चेत आलेलं होतं. या सगळ्याच्याच पार्श्वभूमीवर जागा कुणालाही सोडा, पण 20 मे पर्यंत काय तो निर्णय घ्या, असं भुजबळांनी म्हटलेलं आहे. अनेक जागांचा तिढा कायम होता, त्यातच नाशिकची जागा सुद्धा नेमकी कुणाच्या वाट्याला ही जागा जाणार असा खरं तर अजूनही प्रश्न आहे. शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष दोघंही इथल्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत, या जागेसाठी आग्रही आहेत. मात्र आता निर्णय काय होतोय याकडे लक्ष असतानाच निर्णय काय घ्यायचा तो घ्या, मात्र काय तो निर्णय घ्यायचा तो 20 मे आधी घ्या, असं छगन भुजबळांनी म्हटलेलं आहे. काळाराम मंदिरात भुजबळ आणि हेमंत गोडसे यांची भेट झाली. हेमंत गोडसे यांनी वाकून आशीर्वाद भुजबळांचे घेतलेले आहेत. हे लक्षात घ्यावं लागेल की दोघं जण या ठिकाणी दावा करत असताना याच दोन उमेदवारांची चर्चा आहे.